हॅलो नमस्कार प्रिय मित्रांनो, अनोखी लाईफमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आपण प्री आन्सर रायटिंग सिरीज सुरू केली होती। त्याच्यामध्ये मराठी साहित्य आणि एथिक्स याचे प्रश्न आपण टेलिग्राम चॅनलवर अपलोड करीत होतो आणि त्याचं उत्तर तुम्हाला लिहायला सांगितलं होतं आणि एका आठवड्यामध्ये 4 प्रश्न होतात आणि त्याचं जे काही एक उत्तर असतं जे तुम्हाला अवलोकन करण्यासाठी सोपं जाईल त्याचं सगळे उत्तर पहिला ते चौथा, पहिला दुसरा तिसरा चौथा ते तुम्हाला रविवारी मिळेल असं म्हटलं होतं। तर आज तुम्हाला ते मिळत आहे। ठीक आहे, ज्यांनी उत्तर लिहिली नाहीत पहा त्यांनी लिहा है ना। जसं की एखादा प्रश्न आहे तुमच्यासमोर दिसणार आहे, लिहा, त्याच्यानंतर चेक करा। तर इथं बी तुम्ही करू शकता। ओके, तर सुरुवात करूया पहा जास्त वेळ न घेता। तर बाकीच्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत पहा, 19 तारखेपासून सुरू झालेला आहे वगैरे वगैरे माहिती। ज्यांना माहीत नसेल त्यांनी पहा आणि सगळे प्रश्न टेलिग्राम अनोखे लाईव्ह टेलिग्रामवरून मिळतील। त्याचप्रकारे हे जी काही उत्तराची PDF आहे ती सुद्धा तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरच मिळेल, तिथं तुम्ही जाऊन हे घेऊ शकता। ओके, बाकीच्या गोष्टी बी तिथंच मिळतात, त्याच्यामुळे ते तुम्ही जॉईन करा। ठीक आहे, तर पहा इथं तुम्हाला दिसत असेल प्री आन्सर रायटिंग सिरीज डे 1 to डे 4 म्हणजे जे प्रश्न तुम्हाला टाकलेले होते त्याच्यातला पहिला प्रश्न म्हणजे डे 1 मध्ये लिटरेचरचा होता। तर तो प्रश्न काय होता पहा, दिवंजी साहेब तुम्ही काही म्हणा, हा परल्या काही शिकला तर उत्तम लोकांच्या पंक्तीवर बसणं बरं नाही, त्याला हे घातक आहे, कारण त्याने आपल्या पायरीनेच वागावं। पहा हा एक प्रश्न आहे ना, जो की तुम्हाला दिलेला होता। आता जर तुम्ही लिहिला नसेल तर लिहा, तुम्हाला जर वाटत असेल तर लिहिलं पाहिजे, उत्तर चेक केलं पाहिजे तर तुम्ही लिहा, त्याच्यानुसार तुम्हाला ते मग थोडंसं आउटपुट बी मिळतं की आपण काय लिहित आहोत, आपण काय लिहिलं पाहिजे वगैरे वगैरे माहिती मिळते पहा। ठीक आहे, तर तसं तुम्ही प्रयत्न करा ज्यांनी लिहिलं नाही त्यांनी, नाहीतर पुन्हा आणखी जो काही टाइम टेबल आहे तर पुढच्या वेळेसपासून तुम्ही फॉलो करू शकता आज पाहून। ओके, तर पहा इथं लिहिण्यापूर्वी तुम्हाला कळलं पाहिजे की प्रश्न काय म्हणतो, आला कुठून। हां, तसं तर मी सांगितलं होतं की कुठले कुठले प्रश्न येणार आहेत, तरी पण पहा प्रश्न समजून घ्या। सर्वात म्हणजे महत्त्वाची गोष्ट हीच आहे। पहा उत्तर कसं लिहावं, त्याचे आन्सर रायटिंग कसं आहे वगैरे वगैरे, ज्या प्रश्नाचं उत्तर आहे ना ते ऑलरेडी मी यूट्यूबवर अपलोड केलेलं आहे, तुम्हाला ते प्लेलिस्टमध्ये पाहायला मिळेल। आन्सर रायटिंग सिरीज म्हणून ती एक आहे, तर तिथं जाऊन तुम्ही व्यवस्थित पहा। मी जास्त मला इथं करत नाही, कारण व्हिडिओ मोठा झाला की तुम्हीच मग त्याच्याकडे नकारार्थी दृष्टीने पाहता। ठीक आहे, तर त्याच्यामुळे मग काय करतो पहा इथं म्हणजे जास्तीत जास्त सांगण्याचा प्रयत्न कमीत कमी वेळामध्ये करतो। ठीक आहे, तर सुरुवात करूया पहा। आता इथं हा उतारा आहे तुम्हाला पाहायला मिळतो, तर हा उतारा कशातला आहे, आठवणीचे पक्ष याच्यामधला आहे। तर सर्वात प्रथम पहा उत्तर लिहिताना हे तुम्हाला कळलं पाहिजे की हा जो उतारा आहे त्याचा रसस्वाद करायचा आहे। रसस्वाद कसा करायचा तर आपल्यानुसार करायचा पहा। बऱ्याच वेळा आपला सवय असते लहानपणापासून की गाईडचं पाहून उत्तर लिहायचे, परंतु इथं तुम्हाला काही स्पेसिफिक गाईड मिळणार नाही, प्रत्येक उतार्याचं तुम्हाला काही उत्तर मिळणार नाही। त्याच्यामुळे पहा शक्यतो तुम्ही स्वतः त्याचा रसस्वाद करायचा प्रयत्न करायचा पहा। मग रसस्वाद करत असताना काय महत्त्वाचं असतं मित्रांनो माहिती आहे का, जो उतारा आहे तो उतारा कोणत्या पुस्तकातला आहे आणि त्याचा लेखक अथवा कवी जर पद्य असेल तर कोण आहे हे महत्त्वाचं ठरतं। हे माहीत असेल तर उत्तर म्हणजे पुढचा चेक करणाऱ्याला किंवा बाकीच्या गोष्टी करणाऱ्याला सहज सोपं जातं। ठीक आहे, त्याच्यामुळे माहीत असणं, तर माहीत जर व्हायचं असेल तर 3 ते 4 वेळेस पुस्तक वाचावेच लागतात। ओके, हे समजलं असेल, बाकीच्या गोष्टी तिकडे आहेत। पहा रसस्वाद करत असताना तुम्ही या स्टेपमध्ये जाऊ शकता। सुरुवात करा, त्याच्यानंतर या उतार्याचा शब्दशः अर्थ काढा, त्याच्यानंतर त्याचा भावार्थ। भावार्थ कळतो ना पहा, आपण काही शब्द बोलतो परंतु त्याच्या मागे काहीतरी भाव लपलेला असतो। उदाहरणार्थ तुम्ही तुमच्या मित्राला काहीतरी बोलता परंतु चुकून त्याला काहीतरी तो समजून घेतो, परंतु तुम्ही काय म्हणता, अरे मला तसं म्हणायचं नव्हतं, म्हणजे काय तो भावार्थ होता। तर शब्दशः अर्थ, भावार्थ आणि वाङ्मय आणि शेवटी म्हणजे शेवट निष्कर्ष तुम्हाला काढायचे। तर 1 2 3 4 5 स्टेपमध्ये तुम्ही हे करू शकता पहा उतारा। असं जर केला तर तुम्हाला ते सोपं पडतं। ओके, तर आता मी जास्त गोष्टी बोलत बसत नाही, डायरेक्ट उत्तरावर जातो। तर इथं तुम्हाला हा प्रश्न दिसतोय, प्रश्नामध्ये एक उतारा आहे, तो कुणाला तर म्हणलेला असेल, हे तुम्हाला कळलं पाहिजे। वाचल्यानंतर ज्यांनी वाचले त्यांना कळतं की हा उतारा कुठला आहे, कुठल्या कंटेक्स्टमध्ये म्हणलेला आहे, तेव्हाच त्याचं उत्तर भावार्थापाशी तुम्ही जाऊ शकता, अन्यथा तुम्हाला जाता येत नाही। त्याच्यामुळं मिनिमम 3 ते 4 वेळेस पुस्तक वाचा, कमीत कमी 3 तरी वेळेस वाचा पहा, की वाचल्याशिवाय ते कळणार नाही, उत्तर लिहिता येत नाही। लिटरेचरचा सेकंड पेपर तुमच्यावर डिपेंड करतो आहे ना, पुढच्या शिक्षकावर डिपेंड करत नाही। बऱ्याच वेळा मी क्लासेसमध्ये बी सांगतो की असं करावंच लागतं तुम्हाला। ठीक आहे, तर पहा की उत्तर कसं आहे। सुरुवातीला काय तर सुरुवात करायची, पहिली स्टेप काय सुरुवात करायची। ठीक आहे, तर सुरुवात कशी केली आहे पहा, सुरुवात करत असताना अशी असावी की म्हणजे पुढच्या वाचनाला एकदम आकर्षकपणा, जे उत्तर लिहिले तसं त्याच्या काहीतरी सुसंगत असलं पाहिजे, त्याच्यामुळे तुमचं पुढचं उत्तर त्याला वाचावं वाटावं अशा प्रकारचं कमी शब्दामध्ये, विशेष पहा कमी शब्दामध्ये आणि आकर्षक सुरुवात असावी। इथं पहा आहे का,
दलित गरीब जीवन ही रूढीगत कल्पना नसून दाहक वास्तविकता आहे याची प्रचिती देणारे प्र. सोनकांबळे यांच्या आठवणीचे पक्षी या आत्मकथा संग्रहामधील उपरोक्त उतार आहे. मी काय काय केले पाहायच्यामध्ये पहिला सुरू या लेखकाचं वैशिष्ट्य सांगितले की दलित गरीब जीवन ही रूढीगत कल्पना नसून दाहक वास्तविकता आहे. हे लेखकाच्या म्हणजे वैशिष्ट्य आहे त्याच्यामध्ये लिहिण्यामध्ये. तर हे पुस्तक काय आता उताराला त्याला मी म्हणजे जज केले म्हणजे आपण म्हणतो संबंधित केले. तर हा उतारा कोणाचा आहे? प्र. सोनकांबळे यांच्या पुस्तकातील आठवणीचे पक्षी या आत्मकथा हा शब्द बी महत्त्वाचा ठरतो बरं का. आत्मकथा संग्रहामधील उपरोक्त उतारा आहे. तर इथे तुम्हाला त्याने 1 मार्क तर द्यावाच लागेल जर असं तुम्ही लिहिलात तर. त्याच्यामध्ये कमी शब्दामध्ये आकर्षक सगळं काही त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता पुढे जाऊया पा है ना. आता उतारा त्याला आपण त्याचा रसस्वाद करूया. पा विशेष मते काय की उत्तराची लय असावी, बांधणी असावी. त्याच्यामुळे ते कुठेतरी असं इकडे तिकडे नसावे है ना. बाणी पा मी लगेच त्याला टच करत लिहिले. वरील उतारा दलिताविषयी असणारी सामाजिक मानसिकता स्पष्ट करतो. तुम्ही उत्तर लिहिताना पहा अशा शब्दाला तुम्ही म्हणजे अंडरलाईन बी करू शकता. ज्यामध्ये एकदा लेखक एकदा शिकलेल्या व्यक्ती आणि जातीने मोठ्या असणाऱ्या व्यक्तीच्या जवळ बसून हुरडा खाण्याचा आस्वाद घेताना तेथील शेतकऱ्याला ते पाहवले नाही. त्यांच्या मते परलू हा खालच्या जातीचा आहे. त्याने उत्तम लोकांच्या पंगतीत बसणे सामाजिक व्यवस्थेच्या विरुद्ध आहे. त्याने आपापल्या जातीनुसार वागावे अन्यथा त्यासाठी असे वागणे घातक ठरू शकते. म्हणजे जसं उतारामध्ये म्हटलेलं आहे तसं मी त्याचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहा आता ही जी उतार आहे ना म्हणजे हा शब्दशः बी अर्थ डायरेक्ट सांगतो आणि भावार्थ बी डायरेक्ट सांगतो. पहा याच्यामध्ये पहा तुम्हाला दिसतो का याच्यामध्ये पहा सामाजिक मानसिकता हा प्रश्न वापरलाय तर हा भावार्थ आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर पहा की सामाजिक व्यवस्थेच्या विरुद्ध आहे हा एक त्याचा भावार्थ तुम्ही म्हणू शकता याच्यामध्ये. आणि हे म्हणजे त्याला तुम्ही त्याला कंबाईन बी करू शकता शब्दशः आणि भावार्थाला. आता पुढच्या जे आपण म्हणतो ना पुढच्या पॅरेग्राफमध्ये काय लिहिले पहा. लेखक म्हणतात त्याचप्रमाणे शिकला तरी जात आडवी येते याची साक्षात प्रचिती वरील उतार्यामध्ये येते. त्याचबरोबर समाजाची विचारसरणी, समाजाच्या भाषेत सांगण्याची हातोटी, संवादी शैली, साहित्यात दुर्मिळ असणारे ग्रामीण शब्द, प्रखर वास्तविकता आणि लेखकाचा अस्सल अनुभव याचा जातीवंत पुरावा आपला इथे मिळतो म्हणजे उतार्यात मिळतो. पहा याच्यामध्ये तुम्हाला पाहिलं असेल की पहिल्या मी सुरुवात केली त्याचा शब्दशः आणि जो अर्थ आहे भावार्थ त्याला टच करत करत पुन्हा त्याला वाङ्मयाला बी जोडले. पहा खाली दिसते ना तुम्हाला समाजाची विचारसरणी. आणि पुढे शेवटी काय म्हटले पहा शेवट बी आकर्षक असला पाहिजे. तो सुद्धा उताराला बी तर्कसंगत असला पाहिजे. शेवट काय म्हणतो पहा मानव असताना मानव मानला जात नाही. मानला जात नाही केवळ जातीमुळं हा मानवतेचा अपमान नव्हे का हा प्रश्न वरील उतार्यासह सोनकांबळेच्या संबंध आठवणीचे पक्षी या आत्मकथा संग्रहामध्ये निर्माण होतो. ठीक आहे. पहा आता या प्रश्नाला वाचल्यानंतर म्हणजे त्यांना एवढे तरी मार्क द्यावे लागतील की ज्याच्यावर हे उत्तर आधारित आहे. पहा 5, 6, 7 तरी त्यांना मार्क ॲटलिस्ट 5 ते 6 तरी द्यावेच लागतील. पण मी असं म्हणत नाही तुमच्यासमोर की दावा करत नाही की हे आदर्श उत्तर आहे वगैरे वगैरे. परंतु तुम्ही जरी लॉजिकली वाचला तर तुम्हाला असं वाटेल की हां या उत्तरामध्ये काहीतरी तर्कसंगतपणा आहे, रसस्वाद केलेला आहे याच्यामध्ये. आता पहा वरच्या उताराचा मी किती बी रसस्वाद करू शकतो परंतु इथं काय पहा 150 शब्दाची मर्यादा आहे. हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे ना. किती बी लिहित बसायचं नाही कारण टाईम पुरत नाही त्याच्यामध्ये. कारण तुम्हाला हे करत असताना बाकीचे सगळे जे डायमेन्शन आहे त्याच्यामध्ये आडे करावं लागतात. म्हणजे सुरुवात, शब्दशः अर्थ, भावार्थ, वाङ्मय हे सगळे अर्थ तेव्हा ते म्हणजे कितीही सांगत बसलं तर कमीच पडेल ना मग तसं. तर त्याच्यामुळे कमी शब्दामध्ये जास्त सांगण्याचा प्रयत्न केला. तर हा पहिला डे 1चा प्रश्न मराठी लिटरेचर. आता तुम्ही पाहायच्यामध्ये तुम्ही काय काय चुका केल्यात वगैरे वगैरे तुमचा आन्सर अशा प्रकारे येत आहे का नाही. जर येत नसेल तर कुठं चुकलात तुम्ही तर लिहून काढायला लागेल की इथं मी चुकलेलं आहे. आता असं मला करेक्शन केलं पाहिजे. ओके ठीक आहे. पाहिजे तर तुम्ही आता इथला उतार्यामध्ये रसस्वाद करत असताना आणखी मध्ये जाऊ शकता की सामाजिक व्यवस्था कशा प्रकारे त्यांना हीन करते किंवा दलिताविषयी काय भावना आहे इथं करू शकते. परंतु मला वाटलं की आगाव लिहित बसलं तर पुन्हा शब्द मर्यादा ओलांडतो. ठीक आहे. त्याच्यामुळे आपण म्हणतो ना काही अस्सल शब्दामध्ये थोडक्यात सांगितलं की पुढच्याला बी पटतं. ठीक आहे. तर हा पहिला प्रश्न. तर पुढे जाऊया. पहा की कमी वेळामध्ये आपल्याला जास्त सांगायचे. ठीक आहे. सगळं ऐकत राहा म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त चांगला फायदा मिळेल. दुसरा पहा डे 2 आहे ना. आपण दुसरा दिवसाचा प्रश्न होता. दुसरा म्हणजे पहा मी 1 दिवस आड टाकला होता कारण तुम्हाला तो अभ्यास करून लिहा म्हटलं होतं. पहा हे नेहमी लक्षात ठेवा उत्तर अभ्यास करूनच लिहायचे नाहीतर नकारार्थी विचार येतात मनामध्ये. असं वाटतं की आपला उत्तर लिहिताच येत नाही, आपण कमजोर आहेत असं बरंच वेळा वाटतं. त्याच्यामुळे उत्तर अभ्यास करून लिहायचं. मग प्रॉब्लेम येत असेल तर मग पुढचं पाहता येईल. परंतु उत्तर म्हणजे अभ्यास न करताच लिहिणं म्हणजे काय तरी आपण म्हणतो ना गाढवपण आहे. तर तशी गोष्ट आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. जास्त मनाला लावून घेऊ नका माझे शब्द फक्त सांगण्यासाठी. पहा त्याच्यामध्ये दुसरा प्रश्न काय होता तुम्ही नैतिक आहात हे उदाहरणाच्या आधारे समजून सांगा. इथं सगळ्यात महत्त्वाची काय की तुम्ही नैतिक आहात म्हणजे मला
किंवा तुम्हाला स्वतःला सांगायचं कुठल्या पुस्तकी भाषेचा वापर करायचा नाही त्याच्यामध्ये किंवा इतर गोष्टीचा वापर करायचा नाही. पहा इथिक्समध्ये हे खूप महत्त्वाचं ठरतं. इथिक्स हा तुमच्यावर पण डिपेंड आहे पेपर, कारण हे तुम्हाला ते जज करतात त्या पेपरमध्ये. असे प्रश्न असतात, असे सेटअप असते त्याच्यामध्ये की तुम्हाला म्हणजे इतर पुस्तकापेक्षा स्वतःच ते विचार करून उत्तर लिहावं लागतं. तर तसं मी उत्तर टाकण्याचा प्रयत्न करतो. तर इथं साधा प्रश्न आहेत पहा. तुम्ही नैतिक आहात हे उदाहरणाच्या आधारे समजून सांगा. शब्दमर्यादा 150 शब्द आणि 10 गुणासाठी. तर उत्तर काय म्हणते पहा, नीट लक्षात घ्या. काय म्हणतो पहा, आता इथं पहा मला काही असं विशेष प्रावधान नाही, परंतु नैतिक या शब्दाला मी स्पष्ट करून पुढे जाऊ शकतो. नैतिकता ही नैतिक तत्वाची एक प्रणाली आहे जी मानवी आचरणाच्या संबंधित आहे. पहा हे शब्द महत्त्वाचे आहेत, कारण तुम्ही नैतिकता म्हटलं का आचरणच येतं त्याच्यामध्ये आहे ना. नैतिक हा शब्द आचरणाशी संबंधित आहे, त्याच्यामुळे मी इथं स्पष्ट केलं आहे त्याला. मानवाचे आचरण वेगवेगळे असल्यामुळे नैतिकता संकल्पना उदयाला आली. ओके, पहिल्या ह्याच्यामध्ये इंट्रोडक्शन करण्यासाठी पहा नैतिकता कशी आली व कशाशी संबंधित आहे. आता पहा पुढे काय म्हणते ते उदाहरणाच्या आधारे समजून सांगा. तर हे नेहमी लक्षात ठेवायचे की उदाहरण द्यायचेत आपल्याला. तर पुढं पहा आणखी तेवढा मी सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला की सोप्या भाषेत सांगायचं झालं तर व्यक्ती स्वार्थी असतो, पण स्वार्थापोटी इतराचे नुकसान होणार नाही. इथं नाही शब्द लिहा. याबद्दलची जागरूकता नैतिकता आहे. ठीक आहे, व्यक्ती स्वार्थी असतो पण स्वार्थापोटी इतरांचे नुकसान होणार नाही याबद्दलची जागरूकता म्हणजे काय, नैतिकता आहे. म्हणजेच व्यक्तीचे आचरण स्वतःसाठी आणि इतरांसाठी शुभकारक आणि फलदायी असावे. ओके, आता एक्झाम्पलचा भाग येतो. मी नैतिक आहे. त्यांना काय सांगतो, त्यांनी विचारलं ना नैतिक कशा ते समजून सांगा. मी नैतिक आहे कारण मला नातेवाईक लट्ट म्हणून चिडवतात. आता मी लट्ट नाही बरं का, तुम्हाला शिकवतो तरी पण एक लहानपणी लट्टच असतो ना तेव्हा चिडवायचे. तर मला नातेवाईक लट्ट म्हणून चिडवतात पण मी उद्धट बोलत नाही, ऐकून घेतो. मी स्वतःशी आणि इतरांशी प्रेमाने वागतो. भिकारी उपाशी लोकांकडे पाहिले की मला दया येते. कोणत्याही गरजूला शक्य तेवढी मदत करण्याचा मी प्रयत्न करतो. प्राण्याबद्दल मला आपुलकी आहे. झाडे लावण्याचा जोपासण्याचा मला छंद आहे. सामाजिक माध्यमाचा वापर मी चांगल्या कार्यासाठी करतो. अनावश्यक दुसऱ्यावर टीका व टिप्पणी करत नाही. आता याच्यामध्ये तुम्ही म्हणाल पर ही डायमेन्शन येतात का नैतिकतामध्ये? पहा हे झाडे लावण्याचा जोपासण्याचा पर्यावरण इथिक्समध्ये येतं. सामाजिक माध्यम हे आताच्या कंटेक्स्टमध्ये येतं. पहा यांना गरजूंना हे जुन्या कंटेक्स्टमध्ये म्हणा. भिकारी उपाशी हे सगळे. आता मी तर कसं आता थोडा वेळ लागतो मला उत्तर लिहिण्यासाठी असं, परंतु जिथं तुम्ही परीक्षेमध्ये उत्तर लिहिताना डायरेक्ट लिहू शकता. परंतु इथं मी सगळे डायमेन्शन ॲड करून मी नैतिक कसा आहे सगळ्या बाजूनं सगळ्या डायमेन्शनमध्ये तसं सांगण्याचे हे उदाहरण दिलेले आहेत. पहा पुढं बी काय म्हटले पहा मी, कारण पुढचं वाक्य खूप महत्त्वाचं ठरतं. तसेच मला माझ्या वाईट कार्याचा पश्चाताप होतो. तसे कार्य घडू नये मी नेहमी प्रयत्न करतो. बऱ्याच वेळा माझ्या कार्यामुळे माझे नुकसान होते पण इतरांचा त्याचा फायदा होतो, पण मला पश्चाताप होत नाही. यावर मला असं वाटते की मी नैतिक आहे. पाहिच्यामध्ये काय म्हटलं की मी कार्य काहीतरी चुकून केलं तर मला पश्चाताप होतो, कारण हे नैतिकतेचं लक्षण आहे ना. त्याच्यानंतर पाहते होऊ नये म्हणून मी प्रयत्न करतो, पण कधी कधी माझ्या चांगल्या कार्यामुळं माझं नुकसान होतं, इतरांचा फायदा होतो, परंतु माझं नुकसान झाले म्हणून मी काय करत नाही पहा मला पश्चाताप होत नाही. कारण का? कारण मी नैतिक आहे म्हणून. त्यांनी पुढे सांगितलं ना मी, यावरून मला असं वाटतं की मी नैतिक आहे. कारण पहा चांगलं कार्य केलं माझं नुकसान होत असेल पण इतरांचं चांगलं होतं असं मला वाटतंच असेल तर ही नैतिकच गोष्ट आहे ना. तर तसं मी सांगण्याचं आता तुमच्यानुसार हे जजमेंट करा की तुम्ही कसं उत्तर लिहिणार याच्यामध्ये. पहा मी विविध डायमेन्शन पैलू मांडण्याचा प्रयत्न करतो, थोडासा विचार करून उत्तर लिहिण्याचं, कारण तुम्हाला सांगायचं असते म्हणून. तुम्ही डायरेक्ट लिहिताना कसं विचार करता हे आपापलं पाहायचं. पहा कारण पहा UPSCचा अभ्यास करत असताना छोट्या छोट्या गोष्टीवर खूप जर तुम्ही काम केलात तर मला असं वाटत नाही की तुम्हाला पुढे जाऊन ज्या दिवशी परीक्षा द्यायची त्या दिवशी तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही आहे ना. म्हणजे असं थोडक्यामध्ये तुम्हाला लवकर सगळ्या गोष्टी संपुष्टात आणता येतात पेपर दिवशी. ओके, तर हा झाला प्रश्न पहा इथिक्सचा. आता पहा तिसरा तिसरा येतो त्याच्यामध्ये आहे ना, दिवस तिसरा. तर तो कुठला आहे तर लिटरेचरचा प्रश्न आहे याच्यामध्ये. आता लिटरेचरच्या प्रश्नामध्ये काय प्रश्न होता, शीलन अधिक 8 कथांमधील जीवन दर्शनाचा आढावा घ्या. पहा पहिला जो प्रश्न होता तो उतार्याबद्दल सांगितला होता तुम्हाला है ना. आता हा म्हणजे 250 शब्दामध्ये मोठा प्रश्न घेतला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ते रसस्वाद बी सोडता यावा आणि हे बी प्रश्न सोडता यावा. अशी कंटिन्यू सिरीज आहे, परंतु तुम्हाला ते लवकर जजमेंट व्हावं म्हणून. आता ह्याच्या प्रश्नामध्ये काय म्हणतो पहा, शीलन अधिक 8 कथांमधील जीवन दर्शनाचा आढावा घ्या. शब्द काय पहा, जीवन दर्शनाचा आढावा घ्या. तर हे शब्द बी महत्त्वाचे ठरतात, त्याच्यानुसारच तुम्हाला उत्तर लिहायचं असतं. आता जेव्हा आपण शिकवतो क्लासमध्ये है ना, म्हणजे पेड लेक्चरमध्ये तिथं मी थीम सांगतो की या थीमनुसार तुम्ही जर अभ्यास केला तर तुम्हाला ते सोपं पडेल म्हणून, तिथं बी ते जजमेंट करता येतं. परंतु इथं पर्टिक्युलर पहा की जीवन दर्शनाचा आढावा. जीवन दर्शन शब्द आहे. जीवन दर्शन म्हणजे काय, कथेमध्ये काहीतरी असं जीवनाबद्दल बोललं असेल. आता आपल्या जीवनाचे पैलू कसं असतात, जसे आर्थिक सामाजिक मानसिक सांस्कृतिक बाजू असतात, तसंच काहीतरी त्या पुस्तकामध्ये असलं पाहिजे, ते तुम्हाला नमूद करता आलं पाहिजे है ना, इनडायरेक्टली डायरेक्टली. तेव्हा ते जीवन पाहायला मिळतं. जीवन तर एका बाजूचं नसतं ना है ना, असं थोडंच असतं. पहा जीवन फक्त एक बाजू आहे, अनेक बाजू असतात, तर तशाच बाजू तुम्हाला पाहिजे. आता इथं शब्द आहे पहा आढावा घ्या.
बरेच शब्दामध्ये तुम्ही कन्फ्यूज होता, आढावा, स्पष्टीकरण अशामध्ये पाच कन्फ्यूज व्हायचं नाही है ना. शब्द जो स्टेटमेंट दिलेला आहे त्याच्यावरून समजून घ्यायचं की त्या प्रश्नाला नेमकं कसं स्पष्ट करता येतं. आढावा म्हणजे थोडक्यात माहिती द्यायची आपल्याला, फक्त जीवन दर्शनाची थोडक्यात माहिती द्यायची. ओके, तर असं उत्तर लिहिण्यापूर्वी ही लक्षात असावं की काय काय त्याच्यामध्ये विचारलं आहे. पण याच्यामध्ये डेप जाता येतं आहे ना, अर्धा घंटा लेक्चर देता येतं तुम्हाला, परंतु ते करत बसण्यापेक्षा छोट्या कमी वेळामध्ये आपला पुढे जायचं. ओके ठीक आहे, तर पुढे जाऊया मग. आता हे उत्तर कसं आहे पहा. शीलन अधिक 8 कथातलं जीवन दर्शन काय म्हणता येईल. सुरुवात करायची. आता याच्यामध्ये उत्तर लिहित असताना मग उत्तर कसं लिहावं मी ऑलरेडी सांगितलंय, तर ते तुम्ही पहा. तरी पण पहा, थोडक्यामध्ये काय सांगतो की जेव्हा 250 शब्दाचं उत्तर लिहायचं असतं 15 मार्काचं, तेव्हा कसं सुरुवात असली पाहिजे, शेवट तर मधलं बॉडी पार्ट हे तुम्हाला 3 माहिती आहे, परंतु मध्ये काय महत्त्वाचं आहे पहा की त्याची बांधणी महत्त्वाची ठरते. बांधणी म्हणजे काय, तुम्ही उत्तर कसं लयबद्ध लिहितात, त्याच्यातला कंटेंट महत्त्वाचा ठरतो, त्याच्यातले उदाहरणं महत्त्वाचे ठरतात, त्याच्यानंतर ते तुम्ही समजावून सांगितलात का ते पण महत्त्वाचं ठरतं. तर हे मधले बिंदू बी तुम्ही लक्षात ठेवा, नुसतं ते लिहिल्यानं स्पष्ट होत नाही. ओके, तर उत्तर लिहिताना ह्या गोष्टी बी लक्षात असाव्या. ठीक आहे, तर उत्तराला सुरुवात करूया. पहा सुरुवात. ग्रामीण साहित्यकार हा ग्रामीण असला की अस्सल अनुभवाचं गाठोडं आपल्यासमोर जसेच्या तसं उकलतो. त्याचे उत्तम उदाहरण म्हटलं की उद्धव शेळके यांचं नाव पुढे येतं. त्यांच्या शीलन अधिक 8 कथासंग्रहात विदर्भातील निम्नस्तरीय जीवनात असलेला दारुण संग्राम आपल्यासमोर उभा करतात. पहा याच्यामध्ये काय केलंय की सुरुवातीला मी आता जे आपलं जीवन दर्शन हा शब्द वापरलाय, तर सुरुवातीला मी असं म्हटलं की त्याचं इंट्रोडक्शन करताना लेखकाचं वैशिष्ट्य सांगावं. तर इथं ग्रामीण साहित्यकार आहेत हे ऑलरेडी, तर ते अस्सल अनुभवाचं गाठड आपल्यासमोर उभं करतो. म्हणजे थोडंसं मी आपण म्हणा की असं तर रुचकर वाटावं म्हणून त्यांचं थोडंसं विश्लेषण केले आणि त्याचं उदाहरण म्हटलं की उद्धव शेळके असं म्हटले. पहा आणि पुढं याला स्पष्ट केले. शीलन अधिक 8 कथासंग्रहामधील संग्रहात विदर्भातील निम्नस्तरीय जीवनात असलेला दारुण संग्राम आपल्यासमोर उभा केलेला आहे ना. म्हणजे त्या पुस्तकामध्ये नेमकं काय आहे, तर विदर्भातलं जीवन आहे. आता ते कशा प्रकारचं आहे, कारण आपलं उत्तर सांगायचे जीवन दर्शन, ते कशा प्रकारचं तर खाली उत्तरामध्ये सापडतं. लेखक शीलन अधिक 8 कथासंग्रहामध्ये समाजाच्या खालच्या थरातील जीवनाकडे अत्यंत गांभीर्याने पाहतात. जेवढे तुम्हाला ती चॅप्टर पाहायला मिळतील पहा शीलनमध्ये, तिथं पहा खालच्या थरातील जीवन आहे. लेकुरवाळी, माय, अगतिकता, कड. आता इथं उत्तर देताना पहा असं एकरी अवतरण चिन्हत लिहा, मी ते लिहिलं नाही, तर हे बी करायचं बरं का. वाङ्मयाच्या किंवा व्याकरणाच्या दृष्टिकोनाने नेहमी करत पहा. इथं सॉरी मी केलं नाही, तुम्ही इथं करून पहा. याच्यामध्ये अशा कथात सामान्यपण हेच वेगळेपण पाहायला मिळतं. काय म्हणतं पहा, लेकुरवाळी, माय, अगतिकता, कळ अशा कथामध्ये सामान्यपण म्हणजे या कथेमधलं सामान्यपण हेच वेगळेपण पाहण्यास मिळतं. कथेतील पात्रांच्या आशा, अपेक्षा, इच्छा खूप लहान असून रोजच्या जीवन जगण्यावर त्यांचा भर आहे. लेखकांच्या दृष्टीत गाढ सहानुभूती आहे, परंतु तिच्यावर भावनेचं धुकं नसतं. त्यांची दृष्टी स्वच्छ आणि भेदक असते. आता हेच थोडक्यामध्ये काय आहे की त्या कथेमध्ये नेमकं काय आहे, जसं की उदाहरण दिलं की शीलन याच्यामध्ये काय की सामान्यपणे वेगळे होऊन पाहायला मिळतं. परंतु एवढ्यावरच जीवन दर्शन येतं का, नाही, आणखी खोलवर जावं लागतं. पहा विदर्भातील ग्रामीण जीवन रंगविताना है ना वास्तविकता ढळू न देता त्याला आकार दिला आहे. ग्रामीण भागातील उदरनिर्वाहाची साधने पाहण्यास मिळतात. जसे लेकुरवाळीमधील भगवंत हा सुलूनमध्ये काम करतो, मायकडमधील स्त्रिया शेतामध्ये कामाला जातात. पहा इथं मी स्वल्प हे एकरी अवतरण चिन्हले आहे. तर पावसाळ्यामध्ये तात्या हा शिंपी आहे. आता इथले मी त्यांचे उद्योगधंदे सांगितले. आता याच्यामध्ये काय प्रश्न त्यांच्या रोजच्या जगण्याचा आहे. पोटाने खाऊन जगणारे, जेवण्यास नसल्यास उपास मानणारे, भूक असताना पाणी पिऊन भूक भागणारे पात्र सहज मनामध्ये उतरतात. दिवाळीमधील बहिणीच्या भावाविषयी भावना ग्रामीण भागातील सांस्कृतिक जीवन सहज सांगून जातात है ना. बहिणीच्या भावाविषयी भावना इथं टच करायच्यामध्ये. ओके, तर भूक असताना पाणी पिऊन भूक. आता हे सगळे उदाहरण आहे त्याच्यामधले, कारण याच्यामुळेच तर उत्तर स्पष्ट होतं की तुम्ही त्या म्हणजे पुस्तकातल्या अनुसार लिहिलं आहे, मनानं काहीतरी मनगणन कहाणी लिहित नाही त्याच्यामध्ये. आता याच्यामध्ये पहा की तुम्हाला याच्या पहिल्या सुरू काय की त्याचा कंटेस्ट सापडला की पहिल्या सुरू काय की लेखकामध्ये हे जे लिहितात त्याच्यामध्ये गाढ सहानुभूती आहे, परंतु भावना नाहीत. भावना जर असली तर पहा की ते स्पष्टपणा येत नाही. ठीक आहे, तर ते तुम्ही नीट वाचून पहा, त्याच्यानंतर तुम्हाला समजेल की याच्यामध्ये आणखी काय ॲड करता येते. ओके, तर पहा पुढच्या ह्याच्यामध्ये काय की ग्रामीण जीवन आपला जीवन दर्शन विचारलं होतं. तर ग्रामीण जीवन त्याच्यातली कामं, तिथल्या स्त्रिया कशा प्रकारे करतात, मग त्यांचा उदरनिर्वाह कशा प्रकारे चालतो है ना, किंवा त्यांनी पाय शेवटचा जो सेंटेन्स आहे दिवाळीमधील तो भाग, तो एक सांस्कृतिक जीवन दर्शन करतो. वरचं ग्रामीण आर्थिक जीवन हे डायरेक्ट येतं त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर पहा हा कथासंग्रह ग्रामीण जीवनातील विविध विषयाने गुंफलेला असला तरी स्त्री ही मध्यवर्ती आहे आणि त्यांचे अस्तित्व हे कुटुंबाचे अस्तित्व आहे असे आपणास पाहण्यास मिळते. परंतु त्याच्या पलीकडे जाऊन गरिबीचा, भुकेचा, मानसिकतेचा, दलितपणाचा, रोजच्या न कळणाऱ्या दुःखाचा प्रश्न आहे. यामुळे हा कथासंग्रह सामाजिक आणि साहित्यिक पण दृष्ट्या महत्त्वाचा ठरतो.
ठीक आहे, तर हे पैलू बी त्याच्यामध्ये आले की गरिबी आहे, भूक आहे, मानसिकता आहे, दलित आहे, न दिसणारं दुःख आहे या पुस्तकामध्ये, कारण त्यांनी जीवन दर्शन विचारले. आता शेवट कसं करता येतो पहा. शीळण हा त्यांचा पहिला कथासंग्रह, त्यात त्यांनी केलेल्या वैदर्भीय ग्रामीण जीवनाचा सूक्ष्म चित्रणामुळे व बोलीच्या वापरामुळे हा कथासंग्रह लक्षणीय ठरला. पण अस्सल वऱ्हाडी माणूस त्याच्या सुखदुःखासह लेखकाने वाचकावर उभा करण्याची हातोटी अतुलनीय आहे. त्यामुळेच शीळण अधिक 8 कथासंग्रहातील जीवन दर्शन सहज कळते असे म्हणता येईल. ठीक आहे, तर हे इथं पहा शीळण अधिक 8 कथासंग्रह लिहा, कारण शीळण बी नाव शॉर्टकटमध्ये लिहिले ते. ओके, तर अशा प्रकारचं तुम्ही हे शेवटी कन्क्लूड करू शकता. काय केले पहा याच्यामध्ये. शीळण हा पहिला कथासंग्रह त्यांनी केलेल्या वैदर्भीय ग्रामीण जीवनाचा सूक्ष्म चित्रणामुळे व बोलीच्या वापरामुळे, कारण बोलीचा वापर आहे, हा लक्षणीय ठरला आहे. पण अस्सल वऱ्हाडी माणूस त्यांच्या सुखदुःखासह लेखकाने वाचकापुढे उभा करण्याची हातोटी अतुलनीय आहे. त्यामुळेच काय शीळण आणि हा कथासंग्रह त्याची जीवन दर्शन सहज कळते असे म्हणता येईल. आता इथं सहज कळते मला जसं वाटलं तसं मी पुट करण्याचा प्रयत्न केला. आता दुसऱ्या बी दृष्टिकोनातून तुम्ही याचा शेवट करू शकता. कसं करू शकता पहा. अ. देशपांडे म्हणतात, कोणत्याही मर्यादित जीवनदृष्टीचा स्वीकार न करता मूलभूत व सार्वत्रिक स्वरूपाच्या मानवी भावनांचे, त्याच्या विविध विलासितांचे जिवंत साक्षात्कारी चित्रण करण्याची लेखकाची वस्तुनिष्ठ व्यापक व अस्सल मानवतावादी कलादृष्टी हे ते वैशिष्ट्य आहे. हे सहज पटण्यासारखे आहे. हे तुम्ही याच्यानुसार सुद्धा शेवट करू शकता. मी तुम्हाला एक ऑप्शनमध्ये दिले की अशा अशा प्रकारचा शेवट करू शकता. ओके, तर हा एक होता थोडक्यामध्ये प्रश्न शीळण अधिक 8 कथासंग्रहावर. पहा याच्यावर तुम्ही नीट वाचून पहा. मी थोडंसं पटपट सांगत आहे, कारण पहा की बाकीचे बी क्वेश्चन आपला ह्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत ना, तर त्याच्यामुळं तर काही समज नसेल तर तुम्ही मला ईमेल करू शकता अथवा फोन बी करू शकता. तर पुढे जाऊया. पहा पुढचा जो प्रश्न आहे डे 4चा, तो काय म्हणतो पहा. हा इथिक्सचा प्रश्न आहे. प्रत्येक कृती एका बाजूने बरोबर असते तर दुसऱ्या बाजूने ती कशी असते, चुकीची असते. प्रत्येक कृती एका बाजूने बरोबर असते तर दुसऱ्या बाजूने चुकीची असते. उदाहरणासह स्पष्ट करा. 150 शब्द 10 गुणासाठी. ओके, तर प्रश्न समजला पाहिजे पहा की काय म्हणते नेमकं. इथिक्सच्या क्वेश्चनमध्ये समजणं खूप महत्त्वाचं ठरतं. लिटरेचरमध्ये आपण अभ्यास केल्यामुळे मे बी समजू शकतो बऱ्याच वेळा, परंतु इथिक्समध्ये बऱ्याच न समजल्यामुळेच आपला उत्तर लिहिता येत नाही. तर इथं काय तुम्हाला माहिती आहे, जसं की नाण्याच्या 2 बाजू असतात, म्हणजे एक पट आहे एक टेल आहे, म्हणजे असं पण म्हणतो ना आपण, तसंच असतं ना. जसं की मला एखादी गोष्ट चांगली वाटत असेल तर तुम्हाला ती वाईट वाटू शकते. तर तसंच प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर कसं लिहिता येतं पहा. उत्तर लिहिताना पहा की थोडंसं स्पष्ट करताना जरा म्हणजे आपल्या विचारामध्ये स्पष्टता आहे असं पुढच्या व्यक्तीला कळलं पाहिजे. हे नेहमी लक्षात ठेवा उत्तर लिहिताना, की आपण उत्तर असं लिहावं की पुढच्या व्यक्तीला सहज कळलं पाहिजे की याच्यामध्ये स्पष्टता आहे. पाहिजे उत्तरामध्ये मी काय लिहिले वरच्या प्रश्नाला अनुसरून. आपण जे ऐकतो, पाहतो, बोलतो तेव्हा कोणता तरी एक दृष्टिकोन बाळगून असतो. आपण जे ऐकतो, पाहतो, बोलतो तेव्हा कोणता तरी एक दृष्टिकोन बाळगून असतो. त्यावेळी दुसरा व्यक्ती दुसरा दृष्टिकोन बाळगून असतो. त्यामुळे प्रत्येक कृती एका बाजूने बरोबर असते तर दुसऱ्या बाजूने चुकीची असते. बरोबर आहे ना. मला जे वाटतं ते बरोबर आहे, परंतु तुमच्यानुसार ते चूक असू शकतं. तर तेच स्पष्ट केलं याच्यामध्ये. पुढे काय म्हणते पहा की इथं काय उदाहरणासह स्पष्ट करा म्हणते. हे खूप महत्त्वाचं ठरतं उदाहरण. जसे आपण आईला खोटे बोलतो आणि मार खाण्यापासून वाचतो, त्यामुळे ती कृती आपल्यासाठी बरोबर आहे पण दुसऱ्या बाजूने ती चुकीची आहे. राजकीय नेते बऱ्याच वेळा समाजाला अशक्य आश्वासने देतात. हे राजकीयदृष्ट्या बरोबर असू शकतं पण सामाजिकदृष्ट्या नाही. ओके, त्याच्यानंतर पहा की पुढे समजा आपण भगवद्गीता ऐकत आहोत तर धार्मिक बनतो, पण त्याच वेळी दुसरा व्यक्ती तात्विकदृष्ट्या विचार करतो तर तिसरा व्यक्ती सांप्रदायिक होतो. म्हणजेच नाण्याला जशा 2 बाजू असतात तसेच प्रत्येक कृतीला कमीत कमी 2 बाजू असतात. त्यातील चूक कोणती आणि बरोबर कोणती हे व्यक्तीच्या दृष्टिकोनावर अवलंबून असतं. ठीक आहे. पुन्हा काय पहा, भ्रूणहत्या, आत्महत्या, मृत्यूचा अधिकार, सामाजिक माध्यमे, इंटरनेटचा वापर अशा कितीतरी कृती एका बाजूने बरोबर आहेत तर दुसऱ्या बाजूने चुकीची आहेत. ती चुकीचीच का, बरोबरच का, हे निश्चितपणे द्विधात्मक बाब आहे. मी स्पष्ट केलं नाही, परंतु ते सांगितलं की अशा अशा प्रकारची गोष्ट आहे ना. याच्यामध्ये तुम्हाला उदाहरण बी पाहायला मिळतील है ना. जे प्रश्न विचारला त्याच्यानुसार तर्कसंगत उत्तर बी पाहायला मिळेल. सगळं ह्याच्यामध्ये आहे पहा है ना. आता तुम्हाला बी हे कळलं असेल की अशा प्रकारचं उत्तर लिहायचं असेल. पहा कुठे जरी तुम्ही चुकला असाल, कुठे जरी तुम्हाला इकडे तिकडे वाटत असेल तर लिहून ठेवा काय काय तुम्ही चुकलात, कुठं तुम्हाला आता म्हणजे इम्प्रूव्ह करायची गरज आहे. त्याच्यामुळे पुढे जाऊन तुम्हाला ते म्हणजे असं होणार नाही की ह्याच्यात काय लिहू, काय करावं असं वाटतं पहा. परंतु थोडी जरी प्रॅक्टिस केली ना तर ऑटोमॅटिक यायला सुरुवात होतं. ठीक आहे. तर तसं आहे त्याच्यामध्ये. तर हे 4 प्रश्न आहेत पहा. 2 एथिक्सचे होते, 2 लिटरेचरचे होते. ओके, त्याच्यानंतर हा आता पुढच्या ह्याच्यापासून म्हणजे आता 26 तारखेपासून ज्याने हे होते हे तुम्हाला मी ऑलरेडी टाइम टेबल दिलाय, जो टेलिग्रामवर उपलब्ध आहे. तिथे तो फॉलो करा आणि उत्तर लिहायचा प्रयत्न करा. आता पुढच्या रविवारी आपण हे बाकीचे आता ही जे आहेत ना पुढच्या ह्याच्यानुसार येणारे जे प्रश्न आहेत त्याचा अपलोड करूया. म्हणजे तुम्हाला पहा माझं म्हणणं काय की आता माझ्याकडे वेळ होता म्हणून म्हटलं की सुरुवात करूया, तुम्हाला त्याचा फायदा होईल म्हणून. ठीक आहे. तर हे तुम्ही लिहायचा प्रयत्न करा.
कोणता कोणता टॉपिक आहे, काय काय अभ्यास करायचे त्याच्यानुसार उत्तर लिहा आणि स्वतः अवलोकन करा. ठीक आहे. तर इथं तुम्हाला हा टाइम टेबल दिसत असेल. बाकीची माहिती तर ऑलरेडी दिलेली आहे पहा. आणि हा जो साहित्याचा प्रोग्राम आहे तो येणार आहे, अपकमिंग आहे, तो तुम्हाला माहीत पण असेल. ठीक आहे. तर आता हा भाग झाला, 4ही प्रश्न झाले. याची जी आन्सराची PDF आहे ते तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळेल, तर तुम्ही जाऊन ते जॉईन करू शकता. ठीक आहे. तर इथंच थांबूया. पहा आता हे सगळे उत्तरं जे आहेत ते तुम्ही तुमच्यापाशी ठेवा आणि उत्तर लिहिताना पहा त्याच्याकडे काय काय बदल करता येईल, कशा कशा गोष्टी करता येतील. फक्त आयडल मानू नका. आयडल हा थोपवण्याची गोष्ट असते की आयडल म्हटलं का थोपवलं जातं ते, त्याच्यामुळे उत्तर कधी चांगलं येत नाही. आपलं नाविन्य निर्माण करायचं. हां, दुसऱ्याचं पाहायचं की आपण कुठं चुकतं ते, परंतु आपल्यामध्ये अशा प्रकारे निर्मिती करा की ते वेगळं असलं पाहिजे पूर्णपणे. ठीक आहे. पण एवढंच म्हणणं आहे की आयडल न मानता एक पूरक माना की ज्याच्यामुळे तुमचं उत्तर चांगल्या प्रकारे होईल. ठीक आहे. तर इथंच थांबूया. मग तुमची काळजी घ्या आणि अभ्यास करा. ठीक आहे. सराव करा. आपला हा काळ सराव करण्याचाच आहे. तर मग इथंच थांबूया.